नमस्कार मित्रांनो, आपलं अक्षता झाडचे चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही कधी कैरीचं सरबत पिलंय का? नसेल पिलं तर आज आपण बनवूयात। बघा, पहिले मी एक कैरी घेतली आहे आणि तिचे साल मी व्यवस्थित काढून घेतले आहे। ही मी एक आंबट गोड कैरी घेतली होती आणि आता मी हिचे साल काढून घेत आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसे साल काढा। आता बघा, मी हिला चिरून घेत आहे। हिच्या मोठ्या पहिले आपण फोडी करून घेऊयात। बघा, मी हिच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत। हिच्या मोठ्या फोडी करून घेतल्यावर आता आपण हिच्या छोट्या फोडी करूयात। बघ, मिक्सरमध्ये फिरवायलाही सोपे जाते। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात या कैरीच्या फोडी। त्याच्यासोबत आपण घालूयात काही जिन्नस, जसे की आपण याच्यात घालतोय ताजे पुदिनाचे पानं आणि सोबतच चवीनुसार साखर। साखर घातल्यावर याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि याच्यात नंतर थंड पाणी घालूयात। थंड पाणी घातल्यावर याला परत एकदा फिरवू। बघा, किती छान पेस्ट तयार झाली आहे। आपल्याला हिला गाळायचीही आवश्यकता नाही आहे। तर आता आपण हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। भांड्यामध्ये काढल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार थंड पाणी घालूयात। थंड पाणी घालून झाल्यानंतर आपण याच्यात थोडे मसालेही घालूयात, जसे की मी घातली आहे इथे जिरे पावडर आणि त्याच्यासोबतच मी इथे काळं मीठ घातलं आहे आणि त्या दोघांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एका मोठ्या चमच्याने। बघा, मी व्यवस्थित ढवळून घेत आहे। हे उन्हाळ्याच्या जो आपला सीझन असतो त्याच्यामध्ये खूप छान लागते। बघा, आता मी दोघा काचीच्या ग्लासांमध्ये मी बर्फाचे तुकडे टाकून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये हे जे कैरीचे सरबत आहे हे टाकून घेतले आहे। मी याला नंतर सर्व करतानाही दाखवले आहे। त्याच्यावर मी एक पुदिन्याचे पान आणि ना थोडेसे मसाले, जसे की काळं मीठ, साधं मीठ आणि जिरे पावडर वरतून थोडेसे असे टाकून घेतले आहे आणि हे खूपच भारी लागते। तुम्ही याला कधी ट्राय केले आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। कसे वाटले? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईबही करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव यू।